योजना आम्ही केली, त्याला विरोध केला किंवा 2 हप्ते खात्यात पडले, 3,000 रुपये हे देणारं सरकार आहे, दोन्ही हातानं देणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। वटपौर्णिमेचा सण आहे आणि या सणाच्या मुहूर्तावरती माझ्या खात्यावरती पैसे जमा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कारण की मागचा जर विचार केला तर मागील अनेक या ठिकाणी सण उत्सव साजरा करण्यासाठी सरकारने सणाच्या उत्सवाच्या मुहूर्तावरती हप्त्याचे वाटप केलेले होते आणि आता वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे या सणाच्या मुहूर्तावरती माझ्या खात्यावरती पैसे जमा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे, मे महिन्याच्या 23व्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील आणि मग मे महिन्याचा 23वा हप्ता जमा झाल्यानंतर एकच प्रश्न लाडक्या बहिणी उपस्थित करत आहेत। तो प्रश्न म्हणजे आता जून महिन्याचा 24वा हप्ता कधी जमा होणार। कारण की जून महिना संपला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। त्यामुळे मग जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींचा सण गोड झाला, वटपौर्णिमेचा सण गोड झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। ज्या बातमीची आपण गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होतो, अखेरकार ती बातमी समोर आली असून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 24वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। जर तुम्ही देखील जून महिन्याच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची तुम्हाला सविस्तर माहिती बघायला मिळणार आहे। तसेच आता काही बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये तर काही बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार आहेत। आता बऱ्याच लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडला असेल की हप्ता तर 1,500 रुपयांचा असतो, मग काही बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये कसे काय जमा होणार। तर काळजी करण्याची काहीच गरज नाही। जून महिन्याचा हा जो 24वा हप्ता आता जमा होणार आहे, 24व्या हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत। मग हे जून महिन्याचे जे पैसे जमा होतील हे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार, म्हणजेच की जून महिन्याचा 24वा हप्ता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 आणि कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। सरकारने बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे। राज्यभरातील प्रत्येक बहिणींचा सण गोड झाला पाहिजे, वटपौर्णिमेचा सण गोड झाला पाहिजे या उद्देशाने अत्यंत महत्त्वाची घोषणा झाली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे पैसे जमा होणार हे तर समजलं, परंतु पैसे कधी जमा होणार, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तुम्ही जर जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता जून महिन्याचे पैसे कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करू। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, किती हजार रुपये खात्यावरती जमा होणार, तसेच 1,500 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, 3,500 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती समजणार आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा।
आता पैसे तर जमा होणारच आहेत, परंतु सर्वात आधी पैसे कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. स्क्रीनवरती बघू शकता जून महिन्याचा हप्ता कोणाला मिळणार. तर बघा, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. जून महिन्याचे पैसे कधी जमा होणार हे तर तुम्हाला समजणार आहेच, परंतु कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे सर्वात आधी पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही. तर बघा, सरकारने eKYCद्वारे लाडकी बहीण योजनेची छाननी प्रक्रिया पार पाडली. या छाननी प्रक्रियेमध्ये अनेक बोगस आणि अपात्र असे 80 लाखांच्या आसपास अर्ज बाद करण्यामध्ये आले आहेत. त्यामुळे केवळ पात्र महिलांनाच या लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. राज्यातील पात्र महिलांची संख्या 1,70,00,000च्या आसपास असल्याची माहिती समोर आली असून याच महिलांच्या खात्यावरती जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे पैसे जमा होणार. आता जून महिन्याचा 24वा हप्ता जमा होणार हे तर तुम्हाला समजलं असेल. तसेच राज्यातील 1,70,00,000 बहिणींच्या खात्यावरती जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. बघा, सरकारने eKYCची प्रक्रिया सुरू केली होती आणि ज्या महिलांनी eKYC केली असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि ज्या महिलांनी, ज्या लाडक्या बहिणींनी eKYC केली नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि आतापर्यंत साधारणतः 80 लाखांच्या आसपास महिलांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आलेला असून आता 1,70,00,000च्या आसपास महिलांच्या खात्यावरती जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तसेच जर तुम्ही एकच चूक केली तर तुमचे पैसे अडकू देखील शकतात. बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे नियमित येण्यासाठी सरकारने काही नियम कडक केले आहेत. ज्या महिलांचे पैसे अद्याप आलेले नाहीत किंवा पुढील हप्ता अडकू नये असं जर वाटत असेल, म्हणजेच की तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या खात्यावरती प्रत्येक हप्ता जमा झाला पाहिजे, तर त्याकरिता तुमचे बँकेचे खाते आधार लिंक असायला पाहिजे. तुमचे बँकेचे खाते आधार लिंक आहे का नाही हे तुम्ही तपासून घ्या. तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. जर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल, तुम्ही eKYC पूर्ण केली असेल तरच तुमच्या खात्यावरती जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे पैसे जमा होतील. त्यामुळे ज्या देखील बहिणींचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा बहिणींनी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करावं, जेणेकरून पैसे जमा होतील. आणि ज्या महिलांनी eKYC केली आहे अशाच महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषात बसत असतील, ज्या महिलांनी सरकारनं सांगितल्याप्रमाणे eKYCची प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि ज्या महिलांचं बँकेचं खातं हे आधार कार्डाशी जोडलेलं असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार हे देखील समजलं असेल. तसेच आता बऱ्याच बहिणींचा असा प्रश्न आहे की जून महिन्याचा 24वा हप्ता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 आणि कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपयांचा जमा होणार. तर बघा, हप्ता हा 1,500 रुपयांचाच असतो. त्यामुळे ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले असतील, आतापर्यंत 23 हप्ते जमा झाले असतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती 24व्या हप्त्याचे फक्त 1,500 रुपये जमा होतील. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती पात्र असतानासुद्धा काही तांत्रिक कारणामुळे मे महिन्याचा 23वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती मग रखडलेला मे महिन्याचा 23वा हप्ता आणि जून महिन्याचा 24वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होतील. थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुमच्या जर खात्यावरती आतापर्यंत 23 हप्ते जमा झाले असतील तर फक्त 24व्या हप्त्याचे 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील. आणि जर तुमच्या खात्यावरती मे महिन्याचा 23वा हप्ता जमा झाला नसेल तर मग तुमच्या खात्यावरती मे महिन्याचा 23वा हप्ता आणि जून महिन्याचा 24वा हप्ता अशा पद्धतीने
3,000 रुपये जमा होतील. म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता जमा होऊ शकला नव्हता पात्र असताना सुद्धा, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता जमा होईल. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत मे महिन्यापर्यंत सर्व हप्ते जमा झाले होते, तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त जून महिन्याचा हप्ता जमा होईल. म्हणजेच की काही बहिणींच्या खात्यावरती 1,500 तर काही बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये देखील जमा होऊ शकतात, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता हप्ता जमा होणार, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, तसेच किती हजार रुपये जमा होणार, इथपर्यंत सर्वांना समजलं आहे. राज्यातील साधारणतः किती, तर 1,70,00,000च्या आसपास बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. आता पैसे जमा होणार इथपर्यंत तर सर्वांना समजलं आहे, परंतु पैसे नेमके कधी जमा होणार, जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे समजलं नाही. तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. स्क्रीनवरती बघू शकता, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. सध्या एकच चर्चा आहे, लाडक्या बहिणींमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. तर बघा, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वट पौर्णिमेला महिलांच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता येऊ शकतो. म्हणजेच की साधारणतः 29 जून या दिवशी वट पौर्णिमेच्या मुहूर्तावरती जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ शकतात, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच की सरकारनं अद्याप देखील अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार 29 जून या दिवशी वट पौर्णिमेच्या मुहूर्तावरती राज्यातील लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी, लाडक्या बहिणींचा सण गोड करण्यासाठी सरकार 29 जून या दिवशी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती जून महिन्याच्या हप्त्याचे वाटप करण्याची दाट शक्यता आहे. आणि जर कदाचित 29 जून या दिवशी पैसे जमा झालेच नाही, तर मग जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जून महिन्याचे पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा, मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे हप्ते दर महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बँकेच्या खात्यावरती जमा केले जाते. मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकत्रित दिल्यानंतर मे महिन्याचा हप्ता 16 जून या दिवशी जमा करण्यामध्ये आला होता. त्यामुळे चालू जून महिन्याचा हप्ता हा या ठिकाणी या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाईल. म्हणजेच की बघा, आता 29 जून ही अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. 29 जून या दिवशी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती जून महिन्याचा हप्ता जमा झाला तर नक्कीच बहिणींना दिलासा मिळेल. पण जर कदाचित 29 जून या दिवशी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती हप्त्याचे पैसे जमा झालेच नाही, तर मग जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. ज्या बहिणींनी EKYC केली असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. फक्त EKYC करून चालणार नाही, तर हप्त्याच्या लाभासाठी तुमचं बँकेचं खातं हे आधार कार्डाशी जोडलेलं असावं. त्यामुळे ज्या देखील बहिणींचं बँकेचं खातं आधार कार्डाशी जोडलेलं नसेल तर अशा बहिणींनी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करावं. जर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. जर सरकारने वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती पैसे वाटप करण्याचे नियोजन केले तर येत्या काही तासांमध्ये पैसे जमा होतील. आणि जर या ठिकाणी पैसे जमा झाले नाही तर मग जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पैसे 100% जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण अत्यंत महत्त्वाच्या अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. तसेच आता सरकार महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवत आहे. तसेच सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे
आणि यामध्ये देखील महिलांसाठी आता महत्त्वाच्या घोषणा होणार आहेत आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तसेच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार, कधीपासून सुरू होणार हे देखील पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 2100 रुपयांचा हप्ता कधीपासूनच जमा होऊ शकतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ज्या ज्या लाडक्या बहिणी चॅनलला सबस्क्राईब करतील तर अशाच लाडक्या बहिणींना या ठिकाणी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी बघायला मिळेल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून या ठिकाणी व्हिडिओ मी या ठिकाणी म्हणजेच की यूट्यूबवरती सोडल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक घडामोडीसाठी, अपडेटसाठी, बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.